तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. ठाणे पश्चिम या ठिकाणी गोखले रोडवरती असणाऱ्या या पॅराडाईज टॉवरमध्ये प्राची या कपड्याच्या दुकानाला पहाटे सकाळी 6 वाजता आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर धूर मोठ्या प्रमाणात झालेला, आगीचे लोट आतमध्ये सुरू आहेत. पाहिलं तर या इमारतीमध्ये पॅराडाईज टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या तरी खाली उतरण्यास सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी 5 ते 6 दुकानं जे आहेत ते या ठिकाणी आगीमुळे लपेटेमध्ये आलेले आहेत. पाहिलं तर या प्राची फॅशन स्टोअर जे आहे ते कपड्याचं दुकान आहे आणि या पूर्णतः कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पोलीस दल असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचं काम, नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे. गेल्या तासभरापासून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडनं केलं जात आहे. पूर्णतः आजूबाजूचा परिसर जो आहे तो प्राची कपड्याचं दुकान आहे. या ठिकाणचा पूर्णतः शोरूमचं जे आहे ते काचा तोडून आतमध्ये फायर ब्रिगेड जे आहे ते गेलेले आहेत. पाहिले तर मोठमोठे पुतळे जे आहेत ते या ठिकाणी आता खाली फेकले जातात. पूर्णतः काच तोडली जात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते दुकानाचं झालेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी 5 ते 6 अग्निबॉम्ब जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. सकाळी पहाटेच या ठिकाणी आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान या ठिकाणच्या टॉवरच्या खालच्या दुकानाचं झालेलं आहे. 5 ते 6 अग्निशमन दल या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत आणि घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी स्थानिक नगरसेवक भाजपचे देखील आहेत. या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर आग किती वाजता लागलेली आहे? सध्या कोणाला दुखापत झाली आहे का? ही इमारत पूर्ण कमर्शियल आहे. फक्त एकच कुटुंब वरती राहायला आहे, द्विवेदी म्हणून. ते सुखरूप टेरेसवर आहेत. 5:30 वाजता आग लागली. अग्निशामक दल 5:45 वाजता आलं आहे. परंतु हे ॲटोमॅटिक शटर असल्यामुळे आग विझवण्यासाठी विलंब होतो आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण अग्निशामक दलाने घेतलं आहे आणि कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आग आटोक्यात आलेली. कारण काय कळलं का आगीचं? शॉर्ट सर्किट झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे आणि हे कपड्याचं दुकान आहे प्राची नावाचं आणि त्यामुळे मोठ्या कपड्याचा स्टॉक असल्यामुळे आग विझवण्यासाठी विलंब होतोय. या ठिकाणी अग्निशमनचं जे बाटला पाहिजे ते आहे का? फायर फायटिंगकडे सर्व इन्स्ट्रुमेंट आहे, परंतु या ठिकाणी पोटमाळा काढला आहे. पोटमाळ्यामध्ये मोठा स्टॉक आहे कपड्यांचा आणि त्यामुळे शटर हे ऑटोमॅटिक असल्यामुळे आणि आग लागल्यामुळे शटर खोलता येत नसल्यामुळे कटरनी शटर या ठिकाणी कट केलं आणि त्याच्यानंतर आग आता विझवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर आग विझवण्याचं काम जे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे. अजून देखील आगीचे लोट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आग विझवण्याचं काम जे ते अग्निशमन दलाकडनं केलं जात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आगीचा लोट जे ते वाढत चाललेला आहे. आतमध्ये जे AC असतील, पंखे असेल, पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ते वस्तू असेल पूर्णतः जळायच्या अवस्थेत पाहायला मिळतात. या ठिकाणी शिडी लावून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण आणतात. आग विझवण्याचं काम मोठ्या आटोक्यात सुरू आहे. मात्र फायर एनओसी असेल, अनेक ठिकाणचे जे एनओसी असेल ते तपासणं गरजेचं. का वाटतं खालीच कुठेतरी अग्निशमन दल यंत्रणा जाऊ शकते? गेल्या 20 वर्षापासून 20-25 वर्ष हा नौपाडा जो आहे ना हा व्यापारी एरिया आहे. 20 वर्षापासून इथे अनधिकृतपणे बांधकामं झालेली आहेत. आता हे जे तुम्ही बघतायत हे जे बघतायत तुम्ही, तर हे सगळं अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याच्यामुळेच झालेलं आहे. फायर ब्रिगेड लेट झालेली आहे. 5 वाजता आग लागलेली आहे जवळपास. आता हा सॅटिस ब्रिज जो बनलेला आहे त्या ब्रिजच्या खालून तुम्ही पाहिलं तर अग्निशमन गाड्या पण येऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे हे सगळं यंत्रणेची चुकी आहे पूर्णपणे. या ठिकाणी ज्या पद्धतीने यंत्रणा पाहिजे त्या पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी असणं गरजेचं असं देखील म्हणतात. अनेक ठिकाणी जे ते या बांधकाम जे ते अधिक वाढीचं बांधकाम देखील करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी आता आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती आता आणि समोर असल्याची घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश चोरा, TVN मराठी, ठाणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.